शारङ्गधन्वा गदाधरः रथाङ्गपाणिः अक्षोभ्यः सर्वप्रहरणायुधः 996 शारङ्गधन्वा इंद्रियादी अहंकारात्मकम इंद्रियांमधनं ज्यातून राजस अहंकाराप्रमाणे निर्माण होतात त्या तत्वासारखं शारंग नामधनुः शारंग नावाचं धनुष्य अस्य अस्ति इति शारंग धन्वा शारंग नावाचं धनुष्य ज्याच्याकडे असतं तो शारंग धन्वा शारंग नावाच्या धनुष्याने अचूक निशाण साधणारा शास्त्र म्हणतात ज्याला आपल्या अहंकाराचं प्रतीक मानतात. सर्व इंद्रियातील मुख्य अहंकार तत्वाच्या रूपात महिमा मंडित केलं जातं जे मस्तक परमेश्वराच्या हातातील आशीर्वाददायक या सर्व गोष्टींचं श्रद्धा भक्तिपूर्वक स्मरण केलं जातं असं ते शारंग नावाचं धनुष्य हातात असणारा तो शारंग धन्वा. ओम शारंग धन्वने नमः. 997 गदाधरः बुद्धितत्वात्मक असलेलं कौमोदकी नावाची गदाम वहन गदाधरः नावाची गदा धारण करणारा वाहणारा असा जो तो गदाधरः. कौमोदकी म्हणजे जो सौंदर्य आणि आनंद उत्पन्न करून तो सर्वत्र पसरवतो असा त्याचा अर्थ. या गदेला बुद्धितत्वाचं प्रतिनिधित्व करणारं मानलं आहे. आपल्याला दिसतं की परमेश्वराच्या हातात असलेली विविध आयुध ही आपल्यामधील विविध गुणांमधून निर्माण होणारे जे गोष्टी आहेत अहंकार आहे बुद्धी सगळी वेगवेगळी तत्त्व दर्शवणारी प्रतिनिधित्व करणारी आहेत आणि त्यांच्या साहाय्याने तो आपल्या भक्ताला त्या सगळ्या गुणांच्या पलीकडे गुणातीत करू शकतो असा जो कौमोदकी गदा धारण करणारा गदाधरः. ओम गदाधराय नमः. 998 रथांगपाणिः रथांगम चक्रम म्हणजे रथाचं चाक अस्य पाणो ज्याच्या हातात स्थितम असतं तो रथांगपाणिः. युद्धात रथाचे चाक हातात धरणारा एका हत्याराच्या रूपात जे आहे असा जो तो रथांगपाणिः. ओम रथांगपाणये नमः. 999 अक्षोभ्यः अथ एव अशक्य क्षोभणः इति. सगळी आयुध त्याच्या हातात असतात हे आपण आधी बघितलं आणि याच कारणास्तव अतएव अशक्य क्षोभणः ज्याला घाबरवणं क्षुब्ध करणं किंवा त्रास देणं शक्य नाही असा तो अक्षोभ्यः किंवा ज्याला कोणीही कोणत्याही कार्याने नाराज करू शकत नाही मग ते कितीही निंदनीय का असेना तो त्याची शांती कोणत्याही बाह्य घटनांमुळे नष्ट होऊ शकत नाही कधीही क्षुब्ध हा होत नाही सर्वदा शांत राहणारा या नावामुळे मानवाला त्याच्या कमतरतांवर मात करायला धैर्य परमेश्वर देतो प्रेम देतो आणि त्याची दया तो त्याची करतो. ह्या न चिडण्याच्या गुणामुळे तो लोकांमध्ये दया त्याच्याविषयीचं प्रेम निर्माण करतो आणि निर्भयपणे माणसं त्याला शरण जाऊ शकतात असा क्षुब्ध न होणारा तो अक्षोभ्यः. ओम अक्षोभ्याय नमः. परमेश्वरांचं 1000वे नाव आहे सर्व प्रहरणायुधः. केवलम एतावंती आयुधानी अस्य न नियम्यते म्हणजे ही सगळी वरची जी आयुध त्याच्या हातातली बघितली केवळ तेवढ्यानीच तो मर्यादित नाही. अपितु परंतु सर्वाणी एव सर्व काही प्रहरणानी लढाईची सर्व आयुधानी शस्त्रास्त्र अस्य इति ह्याचीच आहेत सर्व शस्त्र ज्याची आहेत असा सर्व प्रहरणायुधः. आयुधत्वेन अप्रसिद्धानी शस्त्रांमध्ये जास्त प्रसिद्ध नसलेली अपि करजादिनी म्हणजे बोटांची नखं वगैरे
अस्य आयुधानी, ही सुद्धा त्याची आयुध आहेत. भवन्ति इति. नरसिंह अवतारात आपण बघितलं की त्यांनी नरसिंह रूपात आपल्या नखांनी चा वापर आयुध म्हणून केला होता. किंवा अन्ते सर्व प्रहरणायुधः इति सत्यसंकल्पेन सर्वोच्च स्वामित्वं दर्शयितुं. म्हणजे सगळ्या ह्या 1000 नावांच्या शेवटी सर्व प्रहरणायुधः सर्वेश्वरत्वं दर्शयितुं, म्हणजे त्याचं सर्वोच्च स्वामित्व दर्शवण्यासाठी सर्वे अतुलनीय सत्यसंकल्पेनं अतुलनीय इच्छाशक्ती असलेला असा सर्वेश्वर असं पुन्हा पुन्हा त्याला म्हटलं जातं. सर्व प्रहरणायुधा म्हणजे सर्व प्रकारची शस्त्र ज्याची आहेत असा, ज्याच्याकडे लढाई करण्यासाठी आवश्यक सर्व प्रकारची आयुधं आहेत. सर्वोच्च विजेता, ज्याला कोणीही शस्त्रू आश्चर्यचकित किंवा हरवू शकत नाहीत असा तो सर्व प्रहरणायुधः. ओम सर्व प्रहरणायुधाय नमः.